केडीएमटी डेपोमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। अधिकची माहिती आपण जाणून घेऊया इथले ॲडिशनल कमिशनर श्री विजयकुमार दासे यांच्याकडून। सर, आज केडीएमटी डेपोमध्ये महिला दिनानिमित्त असा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे, तर काय सांगाल? जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आपल्याकडे ज्या 21 आणि 7 अशा टोटल 27-28 ज्या महिला वाहक आणि अन्य विभागामध्ये काम करणाऱ्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्याच्या दृष्टीने आज आपण इथे एक छोटेखानी कार्यक्रम इथे आयोजित केला होता। त्यामध्ये आपण सर्व महिला कर्मचारी भगिनींचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे। आणि महिलांचं अजून योगदान वाढावं या सगळ्यात, कारण की आता संख्या कमी आहे, ती वाढावी यासाठी तुम्ही काय सांगाल, काय संदेश? भविष्यात आपल्याकडे जी कंपनी फॉर्म झालेली आहे त्या कंपनीच्या माध्यमातून पुढच्या 6 महिन्यामध्ये जवळपास 200 ते 300 बसेस इकडे आपल्याकडे येणं अपेक्षित आहे। त्या आल्यानंतर त्यामध्ये जो काही वाहक कंडक्टरचा जो स्टाफ असणार आहे तो परिवहनचा असणार आहे। त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना हेच आवाहन केलेलं आहे की आपल्या परिचित, आपले नातेवाईक यांना ह्या नवीन ज्या काही कंत्राटी वाहकांची जी आवश्यकता लागणार आहे तर त्या निमित्ताने माहिती द्यायला सांगितलेलं आहे आणि जास्तीत जास्त महिला वाहक कशा उपलब्ध करून घेता येतील त्याप्रमाणे त्यांना आपण सूचित केलेलं आहे। भविष्यात महिला वाहकांची आपल्याला नक्कीच गरज पडणार आहे आणि जसे आपल्याला अवेलेबल होतील, उपलब्ध होतील त्याप्रमाणे आपण त्यांना कंत्राटी स्वरूपातून आपण इकडे त्यांना काम देणार आहोत। महिला दिनानिमित्त केडीएमटी डेपोमध्ये एवढं चांगलं साजरं करण्यात आलं आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महिला वाहक। मागील 2 वर्षापासून कल्याण डोंबिवलीमध्ये जो महिलांचा काही महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार केलेला जातो। महिलांच्या कार्याला जी काही पोचपावती दिली जातेली आहे त्याच्यासाठी मी केडीएमटी आणि केडीएमटीचे साहेब माननीय द्वासे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद करते। हॅलो, परिवहनमध्ये 2026 पासून माननीय परिवहन व्यवस्थापक यांनी महिला दिन हा साजरा करण्याचं त्यांनी सुरुवात केली आणि त्या वेळापासून प्रत्येक महिलाला आपण महिला म्हणून कुठली गोष्ट करू शकतो आणि त्यांना त्या गोष्टी करण्याचं आत्मबळ मिळालं आणि ते त्यांचं काम कुठल्याही पद्धतीचं असो, कुठल्याही क्षेत्रातलं असो, त्या कामाला ती मनापासून प्रतिसाद द्यायला लागले आणि असे जर कार्यक्रम होत असेल आणि महिलांचा जर प्रत्येक गोष्टीला आत्मसन्मान वाढत असेल आणि तिला प्रत्येक ठिकाणी जर आत्मसन्मान जर मिळत असेल तर मला तरी वाटतं कुठलीही महिला अशी मागे राहणार नाही। आजच्या जर आपण बघितलं तर आपल्या भारताच्या सुरुवातीला पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेलेल्या आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रपती त्रिपुरामुख आहेत, आपल्याकडे बऱ्याचशा अशा महिला तुम्ही जर म्हटला तर आज पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणा, मिलिटरी डिपार्टमेंटमध्ये म्हणा आणि IAS ऑफिसरसुद्धा आपल्याकडे महापालिकेमध्ये, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जाखळ मॅडम ह्यासुद्धा आयुक्त पदावर येऊन गेल्या आहेत। ही महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, त्यांना जर ती संधी मिळाली तर नक्कीच त्या आपल्या संधीचं सोनं करतील आणि त्या कामाचं त्यांच्या पद्धतीने जसं 100% त्यांना देता येईल ते पदाचा ते भार व्यवस्थित सांभाळू शकतील। आणि परिवहनमध्ये जो परिवहन व्यवस्थापक आमचे जे द्वासे साहेब यांनी जो हा कार्यक्रम साजरा केला याच्या प्रत्येक महिलांचा उत्साह वाढला आणि प्रत्येकाला त्या गोष्टीबद्दल की महिला दिन साजरा होत असतो आणि त्यांच्या काय अपेक्षा असतात महिलांची, फक्त एकच की 2 शब्द आपल्याबद्दल प्रेमाने, आपल्याबद्दल एखादी गोष्ट अधिकाऱ्याने तिथे प्रोग्राम केला, तो साजरा केला, बस तेवढीच अपेक्षा असते महिलांची। बस एवढं मी माझं बोलून 2 शब्द थांबवतो। कॅमेरामॅन नैना सरदारसह मी ऋतुजा आरदवाड, जिल्हा वार्ता।